श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, प्रिय मुला, मला माहीत आहे की या जगात कुठेतरी तुझी स्वप्ने आहेत, जी पूर्ण करण्यासाठी तू शांत बसून विचार करतोस आणि दररोज माझे ऐकतोस. आज मी तुम्हाला ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शक्ती देणार आहे. ती शक्ती तुमच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कोणत्याही स्वरूपात असू शकते. आज माझे नीट ऐका. जरी तुम्हाला माझे मेसेज आवडत नसेल तरी ते ऐकल्यानंतर तुम्हाला मिळणारी अलौकिक शक्ती तुम्हाला जाणवेल. मग कशाचाही विचार न करता जगाच्या प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त हा संदेश मनापासून ऐकत राहा आणि तुमची एक मोठी इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा. तुमच्या मनातील सर्व काही स्वामी समर्थ जाणतात. ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. मी देव आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाण्यायोग्य मीच आहे आणि निसंदेह मी वेदांताचा संकल्पक आहे आणि वेदांची ज्ञाताही मीच आहे. मी सर्वत्र आहे, मी चराचरात आहे. मी वारा आहे, मी पाऊस आहे. जर जीवात्म्याने आपली भावना एखाद्या जनावरासारखी केलेली असेल तर त्याला जनावराचे शरीर हे मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळं तू कर्म चांगले ठेव. त्यामुळं तुला पुढे येणारा काळ, पुढे येणारे जन्म तुझे हे चांगले जातील आणि शेवटी तू परमात्म्यामध्ये लीन होशील. मृत्यूच्या वेळी जीवात्मा ज्या भावनेत असतो तीच भावना त्याला पुढील शरीरात घेऊन जाते. त्यामुळं तुम्ही सदैव भगवंताचे नामस्मरण करा. तुमचे हे विचार चांगले ठेवा. जरी तुम्हाला मृत्यूला भिवू नका. मृत्यू हा अटळ आहे, अटळ सत्य आहे. ते कोणालाच ठरलेले नाही. ब्रह्मा, विष्णू काय आहे हे सर्वांमध्ये मीच आहे आणि शेवटी मीच राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझा एक अंश आहे. त्यामुळे मृत्यूला घाबरू नका. तुम्ही सतत चांगले कर्म करत राहा. तुम्ही मृत्यू जरी जवळ आला तरी तुम्ही परमात्म्याला मात्र विसरू नका. त्यामुळे तुमचा येणारा जन्म हा चांगला जाईल. कारण की तुम्ही ज्या वेळी मृत्यूच्या समयी जी तुम्ही इच्छा व्यक्त करता किंवा जे तुम्ही पाहता तेच तुम्हाला पुढील जन्मामध्ये, जर तुमचे कर्म असेल त्याप्रमाणे, तर त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार. जर तुम्ही पुण्य आत्मा असाल तर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचं जीवन मिळेल. भौतिक संसाररूपी वृक्ष हा आध्यात्मिक संसाररूपी खऱ्या वृक्षाचे फक्त प्रतिबिंब मात्र आहे. या भौतिक संसाररूपी वृक्षात आसक्त असणाऱ्या माणसाला मोक्ष मिळत नाही, परंतु ज्या मनुष्याची आध्यात्मिक संसाररूपी वृक्षाची जाण असते तो आत्मोन्नती करू शकतो. विश्वरूप पाहिल्यावर ज्यावेळेस मी तुम्हाला माझे विश्वरूप दाखवील किंवा तुम्ही परमात्म्यामध्ये विलीन व्हाल किंवा तुमचं पुण्य प्राप्त होईल, तुम्ही तेवढ्या भक्तिमार्गाने मोठे व्हाल, त्यावेळेस तुम्ही तुमच्या देहामध्ये, तुमच्या शरीरामध्ये सर्वत्र माझा वास असेल, माझी शक्ती असेल. ती शक्ती तुम्हाला ह्या भौतिक जगातून परमात्म्यामध्ये विलीन करेल. मी आध्यात्मिक व भौतिक जगांचा स्रोत आहे. सर्व काही माझ्यापासून निघते. जे बुद्धिमान लोक आहेत परिपूर्णरित्या ते जाणतात. ते माझ्या भक्तिमय सेवेत रममाण होतात आणि पूर्ण हार्दिकतेने माझी आराधना करतात. कारण की मी त्यांनाच तेव्हा प्रसन्न होतो आणि त्यांनाच ह्या मनुष्य वेणीतून मुक्त करतो. त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो. त्यामुळे तुम्ही भक्तिमय मार्गात राहा. सतत माझे स्मरण करा. भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिय हे घोडे आहेत. याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियाच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो. त्यामुळं तुम्ही ह्या भौतिक सुखामध्ये आपलं लक्ष लावू नका. तुम्ही
भौतिक सुखामध्ये जर लक्ष लावलं तर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. पण कर्म हे तेवढेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचे कर्मही करणे गरजेचे आहे. हे प्रत्येकाच्या मनुष्याच्या वृत्तीवरती अवलंबून आहे. कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदासहित अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञ आणि पूजन करून हे या योनीतून मुक्त होतील, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. बाळा, आज मी तुझ्या प्रत्येक इच्छेला मार्ग दाखवणार आहे. तुझ्या प्रत्येक कर्माचे फळ आज मी तुला देणार आहे. तुझ्या प्रत्येक कर्माला आज कसं फळ मिळतं ते तू आज बघ. तू इतके दिवस जे कष्ट केलेस, माझी भक्ती केलीस, नेहमी सत्य आणि चांगल्या मार्गाने वागलास, तुझ्या या कर्माचे फळ आज तुला देण्याची दिवस नक्कीच जवळ आलेला आहे. तू संयम ठेव आणि परमात्माच्या या भक्तिमार्गातनं आपल्याला कधीच दूर करू नको. तुझा हा भक्तिमार्ग आणि सत्यनिष्ठेचा मार्ग नेहमीच इतर लोकांनासुद्धा प्रेरणादायक ठरणार आहे. बाळा, आज मी तुला जे शक्य होईल ती तुझी इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण करणार आहे. कारण की परमेश्वर हा कधीच आपल्या भक्तांवरती अन्याय करत नाही. नेहमी म्हणतात, भगवान के घर देर है अंधेर नाही. त्याप्रमाणे तुला निश्चितच माहिती आहे तुझ्या कर्माचे फळ मी तुला एक दिवस देणार आहे आणि त्या आशेनेच तू आज भक्ती करत आहेस. तू सत्याने वागत आहेस. तुझा हा सत्यनिष्ठपणा मला नेहमीच आनंददायी करतो. बाळा, आज कित्येक लोक हे दुर्मार्गाने वाईट मार्गाने जात आहेत, पण तू नेहमी चांगला आणि सत्य मार्ग स्वीकारला आहेस. तुझ्या या मार्गामध्ये तुला अनेक वेळा काटे आले, अडचणी आल्या, अनेक समस्या आल्या. त्या समस्येवरती नेहमी तू मार्ग काढत राहिला आहेस. तुला माहिती आहे मी तुझ्या पाठीशी आहे. तुला येणाऱ्या प्रत्येक अडचणी ह्या माझ्या अडचणी आहेत. बाळा, स्वामींच्या अडचणी, स्वामी तुझ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. तू फक्त तुझी सत्यनिष्ठेचा मार्ग सोडू नको. सत्यानं वाग आणि स्वामी भक्तीमध्ये स्वतःला भक्तिमय स्वरूपामध्ये भिजवून घे. तुला वाईट विचारांना तू चालना देऊ नको. तुझ्या मनामध्ये असंख्य वाईट विचारसुद्धा येत असतील, पण तू जे कंट्रोल करून श्री स्वामी समर्थ यांचे विचार तुझ्या मनामध्ये जोपासले आहेत, हे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ यांचे भक्तच करू शकतात. कारण की सध्या कलियुग चालू आहे आणि कलीचा आतंक इतका आहे की या युगामध्ये भक्तिमय मार्ग हा एकच मार्ग आहे की तो तुम्हाला कलीच्या कलशापासून वाचवू शकतो, कलीच्या वशापासून तुम्हाला वाचवू शकतो. कारण की इथं फक्त आणि फक्त कलीचं युग जसं जसं संपत येईल तसा तसा कलीचा आतंक वाढणार आहे. पापकर्म वाढणार आहे आणि शेवटी महाप्रलय होणार आहे. महाप्रलय झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीपासूनच हे जग निर्मिती होणार आहे. कारण की हे जे चक्र आहे हे निरंतर फिरत राहतं. युगामागून युग येत असतात आणि हे पुढं हे चक्र जात असतं. माणसाला काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात इतक्या शक्ती आहेत की यावर त्यांचा स्वतःवर सुद्धा विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्यांच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून ते अशक्य कामे सुद्धा करू शकतात. आज आम्ही तुमच्यासोबत जगातील सर्वात शक्तिशाली प्रेरणादायी कोट्स घेऊन आले. त्यामुळं तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा करून घ्या. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे असे वाटले पाहिजे. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठमोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. शून्यालाही देता येते की किंमत, फक्त त्यांच्यापुढे एक होऊन उभे राहा. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मारणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर ती तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण की अजून मी जिंकलेलो नाही. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्याला किनाऱ्याला किती पोचतात, किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं आहे. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जंगलातले सगळे नकारात्मक विचार, जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. तुमच्या मनामध्ये अशा नकारात्मक विचारांना प्रवेश कधीच देऊ नका, कारण की हे नकारात्मक विचार समुद्रातील वादळापेक्षाही भयानक असतात. कारण मनातील हे वादळ एवढं भयानक आहे की समुद्रातील वादळ त्याच्यापुढं फक्त छोटं आहे. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोर आपल्याला कमजोर समजत असेल. समोरचा जर आपल्याला कमजोर समजत असेल तर आपल्याला आपल्यातील जो सामर्थ्य आहे ते त्याला नक्कीच दाखवलं पाहिजे. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीच गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळं मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं आणि ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात. वादळं महत्त्वाची नसतात, प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काहीच मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जेवढे मोठे आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. आपली स्वप्ने कधीच अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो अशी स्वप्ने बघा. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकते तर तुम्ही का नाही. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. त्यामुळे सोबत अशी ठेवा की ज्यांच्यामुळे आपल्याला फायदा झाला पाहिजे, नुकसान नाही. जर तुम्हाला कोणी अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आपला कोण द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1 त्यांना तुमची भीती वाटते, 2 स्वतःचा द्वेष करतात आणि 3 त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणं असं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजेच जिंकणं होय. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्यासाठी पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तीच आहे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप अंधारानं झुकतात. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्याला नाही. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असती नवीन काहीतरी सुरू करण्याची किंवा सुरू होण्याची. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वासाने यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षाही खालच्या पायरीवर असतात. जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, पण त्यांना हरवायची हिंमत नक्कीच ठेवा. एकाच वेळी एक काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्यात लागलेला रोग आहे. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणे अटळ आहे. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण की वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतः स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून वाईट. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्याला प्रगती विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची, जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षाही खालच्या पायरीवर असतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले मानले जाते. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. दुर्दाक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असतात एकमुखी भेटणं. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक नेहमी इतिहास वाचत असतात. आत्मविश्वास अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक होण्याची धमक ठेवा. अपयश म्हणजे संकट नव्हे, तर आपल्याला योग्य मार्गावर आणणारे हे मार्गस्थ दगड आहेत. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमची सर्व पराभव पुसून टाकू शकतो. ध्येय दूर आहे म्हणून रास्ता सोडू नका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. स्वप्न ही ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती जी की तुम्हाला झोपूच देत नाहीत. नेहमी स्वप्न असे बघा की जे पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही, किंवा ते तुम्हाला झोपूच देत नाहीत. नेहमी स्वप्नाच्या दिशेने कार्य करण्यास भाग पडतात. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही अशक्य आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि मना उडत गेले सगळे. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. यशस्वी होण्यासाठी तुमच्या यशस्वी होण्याची इच्छा अपयश होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. पेज लावायची तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. रस्ता सापडत नसेल तर स्वतः रस्ता तयार करा.
यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. तुमच्या अपयशाला कंटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली वेळ लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाज नोकरच जन्माला येतील, मालक नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्याला पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेच्या नंतरच मिळत असते. विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीच विचार केलाच पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये अनेक अडचणींवरती तू मात केलेली आहेस. तुझ्या जीवनामध्ये अनेक संकटे आले, त्यांना स्वामी नेहमीच पळून लावलेला आहे. स्वामी तुला माहिती आहे तू स्वामींचा निस्सीम भक्त आहेस. त्यामुळं बाळा, तू जर स्वामींवरती श्रद्धा आणि दाखवत असशील तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी तुला निश्चितच मार्ग दाखवणार आहेत. तुझ्या प्रत्येक समस्येवरती स्वामी आज काहीतरी उपाय नक्कीच सुचवणार आहेत. त्यामुळं तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी समर्थांचे जर तुम्ही भक्त असाल, त्यांच्यावरती जर तुमची श्रद्धा असेल, तर स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट तुम्ही नक्कीच या व्हिडिओला टाका. स्वामी नेहमी सांगतात मित्रांनो की स्वामी नेहमी सांगतात की आपण स्वार्थी लोकांपासनं नेहमीच दूर राहायला हवं. कारण की स्वार्थी लोक आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही. कारण की त्यांचा स्वार्थ त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. जीवनामध्ये सत्य असत्य पाप पुण्य यामध्ये त्यांना काहीच कळत नाही. कारण की ते फक्त आणि फक्त स्वार्थ एवढंच त्यांना माहिती आहे की आपला कसा फायदा झाला पाहिजे. दुसऱ्याचं काही होऊ, दुसऱ्याचं जे नुकसान होतं त्यांच्याकडे ते कधीच पाहत नाहीत. कारण की स्वतःच्या पोटावरती आपला कसा फायदा होईल, आपल्याला कसं मिळेल समोरची वस्तू गोष्ट पैसा याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं असे लोक आपल्या जीवनामध्ये असतील तर त्यांच्यापासून आपण नेहमीच दूर राहिलं पाहिजे. आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दुःख होय. आपले जर पाप असतील, जर आपले पाप जास्त झाले तर नक्कीच आपल्याला दुःख हे येणार आहे. कारण की कलियुगामध्ये माणसाला जे तुम्ही वाईट कर्म करणार आहात त्याचं कर्मफळ तुम्हाला इथंच भोगायचं आहे. त्यामुळं आपण आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. त्यामुळं आपण नेहमी आपल्या कर्मावरती आपल्या कार्यावरती एकनिष्ठ राहून ते कार्य आपण करायला हवं. आळस आपल्या शरीरामध्ये आला नाही पाहिजे. त्याला नेहमी आपण दूर ठेवलं पाहिजे. त्याला आळसाला आपला घराच्या बाहेरचा रस्ता नेहमी दाखवायला हवा. कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेषसुद्धा करू नये. धर्म हे आणि एकच आहेत. सर्वांमध्ये ईश्वर एकच आहे. फक्त हे माणसाने धर्मांचे अलग अलग भाग केलेले आहेत. त्यामुळं मी सर्वत्र आहे स्वामी स्वतः सांगतात. त्यामुळं तुम्ही धर्माचा द्वेष करू नका असे स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. जे एखादा व्यक्ती बलवान आहे पण त्याच्यावरती जर कोणी अपराध करत असेल, त्याला त्रास देत असेल, तर अशा लोकांना जर तो जो सहन करतो त्यांना आपण नेहमी क्षमाशील म्हटलं पाहिजे. कारण की हे लोक समाजाला चांगले असतात, समाजाचं हित करणारे असतात, अन्याय करणारे नसतात. त्यामुळं अशा लोकांबरोबर आपण मैत्री संबंध निश्चितच वाढवायला हवेत. त्यामुळं आपल्याला स्वामींची भक्ती किंवा स्वामींची जे श्रद्धा असेल त्यामध्ये आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आपल्याला संधी नक्कीच मिळणार आहे. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो. नेहमी आपण क्रोधाला नेहमी आपण
व्यसन घातली पाहिजे. क्रोधावरती आपलं मनाचं नियंत्रण असलं पाहिजे. आपला जर क्रोधावरती ताबा असेल तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे. त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये निश्चितच होणार आहे. कारण की क्रोध हा कुठल्याही समस्येचा निवारण नसतो, कारण क्रोधामुळं आपलं नेहमी अहितच होत असतं. त्यामुळं आपण क्रोधाला नेहमी आपल्यापासनं दूर ठेवलं पाहिजे. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजला जातो. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो. बरेच लोक असे असतात फक्त स्वतःसाठीच झटतात, दुसऱ्यांचा विचार कधीच करत नाहीत. तर असे लोक समाजासाठी घातक असतात. त्यांना भगवंताची स्वामींची कृपा दृष्टी कधीच लाभणार नाही. कारण की जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांना स्वामी नेहमी पाठबळ देतात, त्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात. दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हायस शिकणे हेच खरे शिक्षण आहे. तुम्ही शिक्षण जर घेता पण त्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांचं दुःख समजून घेत नाही कधीच. कारण की जो दुसऱ्याचं दुःख समजून त्याला मदत करतो भगवंत त्याला नेहमी आपल्या जवळ घेतात आणि त्याला जर कधी गरज भासली तर स्वतःहून त्याला स्वामी आपली मदत पोहोचवतात. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. भक्त एखादा भक्त असेल ते जर स्वामींची भक्ती करत असेल तर स्वामींच्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या मध्यस्थीची गरज नाही. कारण की जो भक्ती करणार आहे ती निश्चितच स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे आणि स्वामी जे त्याला आशीर्वाद देणार आहेत तो सुद्धा त्या भक्तांपर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. आणि दोघांच्या मध्ये दुवा असण्याची काहीच गरज नाही. दोघांच्या मध्ये जे नातं आहे ते फक्त आणि फक्त भक्तीचं नातं असलं पाहिजे, प्रेमाचं नातं असलं पाहिजे, आपुलकीचं नातं असलं पाहिजे. पशूंना बळी देणे ही अंधश्रद्धा आहे. कारण की बरेच लोक भगवंताला सुद्धा आई मातेला सुद्धा नावानं बळी देतात, मुक्या प्राण्यांवरती अंत करतात, त्यांना बळीच्या स्वरूपामध्ये कापतात. तर हे सुद्धा आपण केलं नाही पाहिजे. कारण की दुसऱ्याचा बळी देऊन आपलं सुख होतं हे असं कुठल्या ईश्वरांनी सांगितलेलं नाही. कारण भगवंत स्वतः सांगतात की मला कुठल्या बळीची गरज नाही. तुमची भक्ती जर असेल तर तीच माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. तुमच्याकडं जे आहे त्या स्वरूपामध्ये तुम्ही भक्ती करा. ती भक्ती ईश्वराच्या हृदयापर्यंत निश्चितच पोहोचेल. कारण की तुम्ही प्रेमानं केलेली, मनाभावाने केलेली भक्ती ही ईश्वराला नक्कीच प्रिय असते, प्राणप्रिय असते. तुम्ही स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहात. मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यामुळं तुम्ही स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट टाकायला विसरू नका. पाप अपरिपक्व असे पर्याय गोड लागते, परंतु तो पक्व होऊ लागले की खूप दुःखकारक असते. पाप सुरुवातीला थोडं करतो आपण, त्यावेळेस आपण एखादं वाईट कर्म करतो त्या पाप स्वरूपातच असतं, त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही. सुरुवातीला करतो एखाद्या वेळेस सुरुवातीला काही त्यांना मजा येते वाईट कर्म करताना, पण जसं त्याचं प्रमाण वाढतं तर त्याचे जे दुष्परिणाम होतात ते निश्चितच आपल्याला दुःख देणारे असतात आणि वाईटचे परिणाम शेवटी वाईटच होत असतात. वाईटाची संगती केली तर आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे वाईटच मिळणार आहे. पृथ्वीवरील घनदाट वर्षांच्या छायेपेक्षा विवेकरूपी वृक्षाची छाया अधिक शीतल असते. तुम्ही ज्याप्रमाणे झाडाच्या सावलीमध्ये बसून मनाला शांत करता, शरीराला शांत अनुभवता, त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या मनाची छाया मनाला जर शांत केलं, शीतल केलं देवाच्या भक्तीमध्ये, स्वामींच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या एकनिष्ठ रूपामध्ये सेवा केली तर ती सुद्धा तुमची सेवा भगवंतापर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. पण मी तुझ्या नशिबाचे दार या रात्री उघडणार आहे, पण तू याचे भान न ठेवता दुर्लक्ष करत आहेस. तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःवर हा चमत्कार घडवून आणू शकता किंवा मग हा व्हिडिओ टाळू शकता. तुमच्या मनातील प्रत्येक द्वार आज उघडणार आहे. हा काही मिनिटांचा चमत्कारी संदेश आहे जो तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. परंतु तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल आणि तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा व्हिडिओ पहा आणि मग परमेश्वराच्या या शक्तीवर तू विश्वास नक्कीच ठेवशील. तुम्ही सहन केलेले आव्हानात्मक काळ, वेदना आणि निद्रानाशाच्या रात्री जवळ येत आहेत.
मी उज्ज्वल भविष्यासाठी दरवाजे उघडणार आहे आणि आपण ज्यासाठी प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी मी 1001% तुम्हाला पुरवणार आहे. तुमच्या मनातील वादळ मी नक्कीच शांत करणार आहे. माहीत आहे तू हताश आहेस, पण बाळा, जे दुःख तुला त्रास देत आहे ते काही क्षणातच संपणार आहे. ठेवून किमान पुढची 3 मिनिटे ऐक. बदल तुझ्यासमोर असेल. तुझ्या डोळ्यासमोर नक्कीच तुला तुझे यश दिसणार आहे. हा महिना असंख्य सकारात्मक बदल आणि उत्तर दिलेल्या प्रार्थना आणि अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद देईल. तुमच्या मार्गावर येताना तुम्हाला शांती, उपचार, चमत्कार आणि आनंद, अनुकूलता मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात वाहणाऱ्या आशीर्वादाचे साक्षीदार असेल तर किमान पुढचे 7 मिनिटे हे ऐकत राहा आणि चमत्कार बघा. स्वामी तुम्हाला नक्कीच काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही. स्वामी नेहमी आपल्याला सांगतात, बाळांनो, तुम्ही चांगले कर्म करा. आपले कर्म हेच तुम्हाला तुमच्या ह्या जीवनाच्या रथामध्ये साथ देणार आहे. तुम्हाला हे कर्म जे आहे ते तुम्हाला पैशाप्रमाणे जपून वापरायचे आहे. त्यामुळे तुम्ही आपले कर्म हे चांगल्या पद्धतीने करा, कारण की तुमचं कर्म हे तुम्हाला आयुष्यभराची पुंजी जमा करणार आहे आणि तुम्हाला ह्या भवसागरामधून पार करणार आहे. कर्म तुमच्याबरोबर येणार आहे आणि ह्या चालू काळामध्ये, वर्तमान काळामध्ये, प्रेझेंटमध्ये सुद्धा तुम्हाला कर्म हे तुमची दिशा ठरवणार आहे. कारण जर तुमचे कर्म चांगले असेल तर भगवंत नेहमी तुम्हाला साथ देणार आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी चांगले वागा, चांगल्यांची संगत करा, वाईटांची संगत कधीच करू नका. चांगल्या लोकांबरोबर राहा, चांगल्या लोकांचे विचार आत्मसात करा, विचारवंत लोकांबरोबर राहा, भक्तिमय जीवन जगा. भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती कशातच नाही, कारण कलियुगामध्ये फक्त ही भक्तीची शक्तीच तुम्हाला वाचवू शकणार आहे. तुम्ही स्वामींची भक्ती नेहमी आदराने केली पाहिजे. स्वामी सांगतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरात आहे. त्यामुळं आपण कुठल्याही देवाची भक्ती केली तरी ती श्री स्वामी समर्थापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्ही भक्ती करताना प्रत्येक देवाची भक्ती केली पाहिजे असं नाही. कुठल्याही एका देवाची भक्ती केली तर ती परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचेल. स्वामी नेहमी सांगतात, स्वार्थी लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहिलं पाहिजे. स्वार्थी लोक हे अत्यंत घातक असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचे हित आणि स्वार्थच दिसत असतो. त्यामुळं अशा स्वार्थी लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहिलं पाहिजे आणि आपल्या जवळचे जे लोक आहेत त्यांची जे स्वार्थी आहेत की कसे आहेत हे आपण नक्कीच ओळखलं पाहिजे आणि त्यांच्यापासून आपण सावध असलं पाहिजे. स्वार्थी लोक नेहमीच स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. त्यामुळं अशा लोकांपासून आपण नेहमी सावधान राहिलं. आपण नेहमी आपल्या जिभेवरती किंवा आपल्या बोलण्यावरती, आपल्या शब्दांवरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. स्वामी नेहमी सांगतात, कुठल्याही शस्त्राच्या घातापेक्षा शब्दाचा घात किंवा शब्दाचा आघात हा अत्यंत भयानक असतो. कारण की तो ज्याप्रमाणे मुखातनं शब्द निघतो तो आपण वापस घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे आपण तलवारीचा घाव जर असेल एखाद्याला आपण दिला तर तो घाव एक ना एक दिवस संपणार आहे. तो घाव नीट होणार आहे, बरा होणार आहे. पण शब्दाचा घाव जर आपण एखाद्याला दिला तर तो कधीच मिटणारा नाही. तो आयुष्यभरासाठी त्यांच्या मनामध्ये घर करून राहणार आहे. त्यामुळे आपण शब्दरूपी बाणाला नियंत्रणात ठेवलं पाहिजे आणि आपले शब्द हे जपून वापरले पाहिजेत. त्यामुळे दुसऱ्याचं मन हे कधीच दुखावलं न पाहिजे. कोणाचीही थट्टा, मस्करी, निंदा करू नका. तुम्ही कुठल्याही माणसाची किंवा कुठल्याही व्यक्तीची निंदा करू नका. समोरच्याची निंदा करणं हे तुम्हाला फार अवघड आहे. कारण की तुम्ही जर निंदा करणं तुम्हाला जरी सोपं वाटत असलं, आनंदाचं वाटत असलं तरी त्यामुळं समोरच्याच्या मनावरती काय विचार होतो, त्याचा परिणाम होतो हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आपण एखाद्याला वाईट साईट बोलत असेल तर समोरच्याच्या मनाचा सुद्धा विचार केलेला पाहिजे. कारण की वाईट शब्द बोललेले आपण परत घेऊ शकत नाहीत. समोरच्याच्या मनावरती त्याचे आघात होत असते. त्यामुळे आपण वाईट शब्द बोलले नाही पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहून नेहमी चांगले सत्कर्म केले पाहिजेत. तुम्ही नेहमी दान करा, गरजूवंतांना मदत करा. गरजूवंत लोकांना जर तुम्ही मदत केली
तर त्यांचा फायदा निश्चितच त्यांना होईल आणि तुमच्या मनाला सुद्धा तरी कुठेतरी समाधान वाटेल की आपण ज्याला मदत हवी होती त्याला आपण मदत केली, आपण पुण्याचं काम केलं, हे तुमच्या मनामध्ये नेहमी राहील आणि परमेश्वर तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील. कारण की तुम्ही चांगले कर्म करत आहात, सत्कर्म करत आहात, परमेश्वराचं काम करत आहात. त्यामुळं आपण चांगलं कार्य निश्चितच केलं पाहिजे. नेहमी स्वार्थी लोक किंवा इतर जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. नेहमी आपण विश्वास आपल्या मनामध्ये जिद्द ठेवून काम केलं पाहिजे. आपण जे कार्य करत आहात त्यामध्ये आपला आत्मविश्वास झळकला पाहिजे, तरच आपण ते कार्य करायला हवे. नुसतं आपल्याला करायचं म्हणून असं कुठलंही कार्य आपण करू नये. आपल्याला ज्यामध्ये आवड आहे तेच कार्य आपण केलं पाहिजे. त्यामुळं आपला आत्मविश्वाससुद्धा बळावेल आणि आपल्याला त्या कामामध्ये रुचीसुद्धा निर्माण होईल. आपलं मन तन सर्व एकाग्र चित्त करून आपण ते कार्य करायला हवं. तर परमेश्वर आपल्याला निश्चितच साथ देऊन स्वामी ते कार्य तुमचं सिद्धीस नेण्यात मदत करणार आहे. नेहमी परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण आपल्या स्वतःला बुडवून घेतलं पाहिजे. किमान दिवसातनं 2 ते 3 वेळा तरी तुम्ही भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. सकाळ संध्याकाळ आपण भगवंताला 10 मिनिटे दिली पाहिजे. सकाळी 10 मिनिट आणि संध्याकाळी 10 मिनिट. जर तुम्ही किती जरी धावपळीच्या जीवनामध्ये जगत असाल तर कमीत कमी देवाला दिवसातनं 20 मिनिट तरी द्या. यामुळं तुम्ही भगवंताच्या टचमध्ये राहाल. भगवंत नेहमी तुमच्यावरती कृपादृष्टी करायला मागे पुढे पाहणार नाही आणि आपले चमत्कार ते तुम्हाला नक्कीच धावतील. तुमच्या मनातील जे खदखदणारं वादळ आहे ते नक्कीच ते शांत केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर नेहमी सांगतात मी सर्वत्र आहे, मी चराचरात आहे. स्वामी नेहमी सांगतात मी कैलासावरही आहे, मी गरुडावरही आहे, मी सर्वत्र आहे, मी तुमच्यामध्ये आहे, मी सर्व प्राणी मात्रामध्ये आहे, मी सर्वत्र माझा हे अंशरूप आहे आणि तेच मी सर्वत्र मिरवत आहे, फिरत आहे. तुम्ही इतरांच्या नादी लागू नका. इतरांनी जर इतरांची हेवा नका करू. इतरांनी मोठी वस्तू आणली, इतरांनी हे घेतलं, त्यांनी ते केलं, त्यांनी हे केलं, अशा गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका. यामुळं तुमचं मनसुद्धा विचलित व्हायला वेळ लागणार नाही. इतरांची बरोबरी कधीच करू नका. तुमच्यापाशी काय आहे त्यामध्ये तुम्ही समाधान माना. आपल्याकडे हे आहे ना, ठीक आहे, आपण यामध्ये समाधान मानू असं म्हणून तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे. आणि इतर वस्तू म्हणजे भौतिक सुखाच्या पाठीमागं तुम्ही धावपळ जास्त करायला नको. जेवढं होईल ना स्वामींच्या कृपेनं तेच तुम्ही प्राप्त करायला हवं. आणि स्वामीवरती विश्वास ठेवून तुम्हालासुद्धा जे हवं ते नक्कीच मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही स्वामींची कृपादृष्टी प्राप्त केली पाहिजे. त्यांची भक्तिमय जीवन जगलं पाहिजे. परमेश्वर नेहमी आपल्याबरोबरच असतात. त्यामुळं आपण त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. आपले सर्व दुःख आजार हे परमेश्वरांच्या चरणी वाहिले पाहिजे. त्यामुळे परमेश्वर निश्चितच तुमची काळजी घेणार आहे. कारण भगवंताला माहिती आहे की हा सर्वस्व आपल्यावरती अर्पण केलेले आहे. त्यामुळे आपण त्यांची मदत करायला हवं आणि परमेश्वर नक्कीच एक दिवस तुमचे दुःख संपवल्याशिवाय राहणार नाहीत. परमेश्वर नेहमी सांगतात, स्वामी नेहमी सांगतात की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही भिवू नका. तुम्ही तुमचे कर्म आणि कार्य करत राहा. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ आणि कोट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. माझी आई या चॅनलवरती श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे अध्याय आपण अपलोड केलेले आहेत. तरी ज्यांना इच्छा असेल, ज्यांच्या मनातील प्रत्येक इच्छेसाठी, तुमच्या मनातील प्रत्येक वादळासाठी, तुम्हाला जी एखादी मनोकामना असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतचे पूर्ण पारायण करायला हवे. या पारायणाचे काही नियम आहेत, त्यांचा लवकरच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तुम्हाला जर इच्छा असेल स्वामी चरित्र पारायण करण्याची तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये मला तसं सांगा, तर मी तुम्हाला नक्कीच त्यावरती एक व्हिडिओ बनवून देईल. पारायण कसे करायचे, पूजाविधी कसा करायचा, पारायण कुठल्या वेळेला करायचे, कुठल्या दिवशी करायचे, कुठल्या दिवशी करू नये, हे सर्व नियम आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित करणार आहोत. तुम्हीसुद्धा मला तुमचा इंटरेस्ट दाखवा. यामुळं आम्हालासुद्धा कळेल की तुम्हाला यामध्ये नक्कीच इंटरेस्ट आहे. आणि स्वामी चरित्र सारामृतचे पारायण हे करणं
हे अत्यंत लाभदायक आहे, कारण की याचे अनेक भक्तांना याचे चमत्कार आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा नक्कीच यामुळं पूर्ण होणार आहेत. श्री स्वामी समर्थ.